नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सुभेदारांच्या घरामध्ये काय झालेलं आहे ते आपण पाहिलेलंच आहे. कारण सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब प्लांट केलेले आहेत, ते म्हणजे महिपतने ज्या पद्धतीने हे काम केलेलं आहे ते म्हणजे खूपच भयानक असं केलेलं आहे. कारण कुमुद मावशी कशी दिसते याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं आणि महिपत आणि गायत्रीने त्याच संधीचं सोनं करायचं ठरवून त्यांनी कुमुद मावशी म्हणून एका तोतया बाईला सुभेदारांच्या घरात पाठवलेलं आहे आणि त्या बाईने तिथे जाऊन अगदी बॉम्ब प्लांट केलेले आहेत आणि सुभेदारांच्या घरात आता बॉम्बस्फोट होणार आहे अशी सगळी तयारी या महिपतने केलेली असते. पण त्याची कल्पना कोणालाच नसते. इकडं पूर्णाजी सगळे घरातले खुश असतात कारण आता 50वा वर्धापन दिन आहे. अन्नपूर्णा ट्रस्टचा घरातलं वातावरण हे सगळं खूप छान आहे, सगळे खूप खुश आहेत. परंतु आता इकडे सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय. कारण आता ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप भयानक अशा असतात. इकडे अन्नपूर्णा मॅडम आणि रविराज सर दोघंही विचार करत असतात. सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, मला ना कळत नाहीये की हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. एवढं सगळं आपण करतोय कारण दुःख प्रत्येक वेळेस येतच आहे. आता बघितलं ना तुम्ही कलाच्या बाबतीत काय झालेलं होतं, कलाला आपण कोणत्या परिस्थितीतून सोडवून आणले. पण अर्जुन सर, मला ना थोडी शंका येते. त्या ज्या आपण आणलेल्या आहेत ना घरी आपल्याकडे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ना की त्या कुमुद मावशी, मला त्यांच्यावर थोडी शंका येते. त्या कुमुद मावशींबद्दल मला डाऊट येतोय. अर्जुन म्हणतो, अगं त्या गायत्री वहिनी ज्या आहेत ना तेजसच्या, त्यांच्या मावशी आहेत ना, आता तुला त्यांच्यावरती शंका घ्यायची काय गरज पडली. तेव्हा सायली म्हणते त्या वेगळ्या वागत आहेत असं मला जाणवतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं असू दे, त्यांना आता त्या धक्क्यातून बाहेर यायला वेळ लागेल ना. इकडे महिपतचा पूर्ण प्लॅन तयार झालेला असतो, कशा पद्धतीने बॉम्ब स्फोट केले इकडे सुभेदारांच्या घरात करायचा आहे, सगळे लोक उद्ध्वस्त करायचे आहेत, हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीने महिपतने सगळी तयारी केलेली असते. जोरदार अशी तयारी महिपतची सुरू असते आणि महिपत त्याच पद्धतीने सगळी कामगिरी करत असतो. त्याच्या डोक्यात जराही नसतं की आपण हे जे वागतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे, अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे, एखाद्याचा जीव नाही घेतला पाहिजे. परंतु महिपतला मात्र या गोष्टी करण्यामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट असतो. कारण काहीही झालं तरीही त्याला सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणजे दहीहंडीचा प्रोग्राम जेव्हा आहे तेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्बस्फोट करायचा हे महिपतने ठरवलेलं असतं. परंतु अर्जुन आणि सायली खूप हुशार असतात. सायली मात्र हुशारीने ही गोष्ट शोधून काढत असते, नक्की सुभेदारांच्या घरामध्ये काय होतंय, कशा पद्धतीने हे सगळं केलं जाते यावरती सायलीचं बारीक लक्ष असतं. कारण ती कुमुद मावशी जी आलेली आहे तिच्याबद्दल सुद्धा सायलीच्या मनात शंका आलेली असते आणि त्यामुळंच सायली शांतपणे परिस्थिती हँडल करायचा प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र खूप मोठी गोष्ट होताना पाहायला मिळते. कारण अर्जुन आणि सायलीला रूममध्ये खेळणं सापडतं. तर त्या खेळण्याच्या खाली एक चिठ्ठी असते. अर्जुन म्हणतो की हे आपल्या रूममध्ये कसं आलं. आता हा मोठा प्रश्न आहे की अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये तो खेळणं येण्याचा प्रश्नच नाही आहे. मग हे खेळणं कसं आलं. त्या खेळण्याच्या खाली एक चिठ्ठी असते, त्याच्यावरती लिहिलेलं असतं, होणार पूजा होणार आरती, मग मृत्यूचा मिळणार घोट, शिजला मसालेदार बेत, सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट. म्हणजे इतकं काही असं विचित्र लिहिलेलं असतं. अर्जुन सायलीला धक्का बसतो. अर्जुनच्या लक्षात येतं. त्या क्षणी अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि बॉम्ब रिफ्यूज करणारी जी टीम आहे, रेस्क्यू टीम आहे, त्या सगळ्यांना तिथं बोलवलं जातं. सुभेदारांच्या घरातून सगळे आता बाहेर असतात आणि अर्जुन त्या टीमसोबत थांबून बॉम्ब कुठे आहे का ते शोध घेत असतो. पण आत्ता फक्त चिठ्ठी मिळालेली असते, बॉम्ब काही तिथं नसतो. कारण तो असणारच नाही आहे. काहीही झालं तरीही सुभेदारांच्या घरात बॉम्ब पेरणारी व्यक्ती आलेली आहे. कारण त्या व्यक्तीला माहिती आहे की यांच्या घरामध्ये बॉम्ब कधी ठेवायचा आहे ते. कारण आत्ता जरी या पद्धतीने गोष्टी झालेल्या असल्या तरीही इकडे मात्र कुमुद मावशी खूपच त्रासलेली आहे. तिला खूप काळजी वाटत आहे, तिला टेन्शन आलेलं आहे की हे सगळं काय घडतंय आणि आता काय करायचं आहे, असे अनेक प्रश्न कुमुद मावशीला पडलेले असतात. तेव्हा मात्र गायत्री ते सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या आहेत
तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सायली आणि अर्जुन सगळा सोहळा व्यवस्थित चालू आहे. अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, मला कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय आपल्या घरामध्ये. मला ना खरंच काळजी वाटायला लागलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं मला खरं तर टेन्शनही येत आहे की मी कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, कारण जे काही घडत आहे ते मात्र खूप भयानक असं आहे, असं अर्जुन आणि सायली यांचं बोलणं चालू आहे. बॉम्ब शोधणारी टीम आलेली आहे, मधुभाऊही तिथं आलेले आहेत. सायली मधुभाऊंना घट्ट मिठी मारते आणि मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ, तुम्ही कुठेही जायचं नाही. असंही आबासाहेब चांदेकर सुद्धा इथं आलेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर थांबा. पूर्णाजीसुद्धा तुमच्यासोबत आहेत, मला असं वाटत आहे. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मधुभाऊसुद्धा भाऊक झालेले असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ आता त्या रूममध्ये थांबतात. अर्जुन आणि सायली मधुभाऊंकडे येतात, मधुभाऊंशी बोलू लागतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की अगं सायली बेटा, मला ना एक फोटो हवा आहे, तो म्हणजे तुझ्या लहानपणीचा, आणि मी तो प्रियाच्या रूममध्ये पाहिलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल मधुभाऊ, आपण दहीहंडी झाली की मग आपण प्रियाच्या रूममधून तो फोटो घेऊया. पण मला एक कळत नाही आहे की मधुभाऊ, तुम्ही तो फोटो कधी पाहिला. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की मागच्या वेळेस नाही का, आठवतंय का तुम्हाला, तेव्हा बघा मी त्यांच्या रूममध्ये गेलेलो, तिने माझ्यावर हार चोरीचा आरोप लावलेला होता, तेव्हा तो फोटो मी त्या रूममध्ये पाहिलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काळजी करू नका, आपण बघूया तो फोटो. मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे. म्हणजे आता मधुभाऊंना त्या गोष्टीचं तरी आश्वासन मिळालेलं असतं की तो फोटो जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. आता रेस्क्यू टीम आहे, तिचा शोध सुरू असतो. मधुभाऊंना सांगितलं जातं की इथून तुम्ही बाहेर पडू नका, आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी कळवत जाऊ, असं मधुभाऊंना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुमचा फोनही तुमच्या जवळ राहू द्या, त्याची रिंग चालू राहू द्या. या सगळ्या गोष्टी अर्जुनने आणि सायलीने मधुभाऊंना सांगितलेल्या असतात. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन स्वतःही शोध घेत असतात. रेस्क्यू टीम सांगते की आता कुठेही बॉम्बस्फोट नाही आहे, कारण त्यांना कुठेच काही सापडत नाही आहे, कारण बॉम्ब हे लावलेलेच नसतात अजूनपर्यंत, फक्त तो मेसेज पोहोचवलेला असतो आणि भीती निर्माण केलेली असते. एकदा का टीमने येऊन घरामध्ये चेकअप केलं आणि बॉम्ब नाही म्हणून डिक्लेअर झालं की मग तिथे बॉम्ब प्लांट करायचे असतात, असं महिपतचं ठरलेलं असतं. तेव्हा सायली मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, खरंच खूप टेन्शन आलेलं होतं, घरात बॉम्ब आहे असं कळलेलं होतं, एवढी सगळी मंडळी घरात जमलेली आहे, ट्रेससाठी आलेली माणसं, परत मित्रमैत्रिणी, पाहुणे रावळे, किती घरामध्ये लोक आहेत बघितलं ना तुम्ही, खरंच मला काळजी वाटत होती, पण आता मी रिलॅक्स झालेले आहे, असं मधुभाऊंना ते सांगत असते. तरीसुद्धा सायली आणि अर्जुन यांचं काम सुरूच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दहीहंडीचा प्रोग्राम सुरू झालेला असतो आणि सायली दहीहंडीसाठी तिथे गेलेली असते. त्याचवेळी अर्जुनसुद्धा तिथे असतो, ढोल वाजवत असतो आणि अचानक काहीतरी आवाज येतो आणि अर्जुनला अद्वैत सांगत येतो. तेव्हा मात्र सगळेजण आता धावत सुटलेले असतात. पण सायली आणि अर्जुनला आठवतं की मधुभाऊ इथं अजून आलेले नाही आहेत आणि प्रतिमात्या नाही आहेत. सायली म्हणते की मधुभाऊ आणि प्रतिमात्या कुठे गेलेले आहेत. तेव्हा सायली दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढलेली असते, ती तशी दहीहंडी फोडते आणि खाली उतरत असते, तशीच धावत ती आत येते. इकडे कोणालाच माहिती नसतं की सायली कुठे गेलेली आहे. सायली धावत येते, मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये असतात, त्यांना थोडीशी दुखापत झालेली असते. सायली मधुभाऊंना पाणी देते आणि मधुभाऊंना घेऊन बाहेर येऊ लागते. सायलीला खरं तर खूप काळजी वाटत असते की हे सगळं काय घडतंय. सायली विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी मधुभाऊंना मी काही होऊ देणार नाही, हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायलीला आता लक्षात येतं की प्रतिमात्याही नाही आहेत. तेव्हा सायली पुढे जाते आणि मधुभाऊंना म्हणते की चला मधुभाऊ. मधुभाऊ मात्र प्रियाच्या रूममध्ये फोटो शोधायला गेलेले असतात. मधुभाऊंना तो फोटो मिळालेला असतो आणि मधुभाऊ म्हणतात की अगं हा फोटो. तेवढ्यात सायली म्हणते की तुम्ही बाहेर जावा मधुभाऊ, मी प्रतिमात्यांना घेऊन येते. सायली आता प्रतिमात्याला आणायला जाते. प्रतिमात्याही आतमध्ये असते, कारण त्या आवाजाने सगळ्या गोष्टीने प्रतिमात्याला त्रास होत असतो आणि तिला जुन्या आठवणी पुन्हा आठवू लागलेल्या असतात. म्हणूनच ती शांतपणे प्रतिमात्या आतमध्ये बसलेली असते आणि तो बॉम्बस्फोट प्रतिमात्याच्या अगदी तिथे जवळपास तो बीप बीप वाजत असतो आणि सायलीने आता सगळ्यांना बाहेर काढलेलं असतं आणि तो बॉम्ब फायनली तिला सापडलेला असतो आणि तो बॉम्ब घेऊन सायली धावत निघालेली असते. सायली म्हणत असते की मी जाते, तुम्ही सगळेजण थांबा. अर्जुन म्हणत असतो की सायली असं करू नको. सायली म्हणत असते की नाही, मी माझं घर आणि माझी माणसं उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं म्हणत सायली धावत सुटलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते की मी येईल परत. पण अर्जुन पण ऐकायला तयार नसतो. अर्जुन ही सायलीच्या मागे मागे जात असतो.
शेवटचे 10-15 सेकंद उरलेले असतात. सायलीने तो बॉम्ब फेकून दिलेला असतो. स्वतःची ताकद पणाला लावलेली असते, पण सायली आणि त्या बॉम्बमध्ये अंतर खूप कमी असतं. अर्जुन बऱ्याच अंतरावर असतो आणि तो बॉम्ब ब्लास्ट होतो आणि सायली तिथे बेशुद्ध पडते. सायलीला मार लागलेला असतो. अर्जुन धावत येतो आणि सायलीचा जीव वाचवण्यासाठी तो धावत आलेला असतो. सायली तिथं बेशुद्ध पडलेली असते, रक्तबंबाळ झालेली असते आणि अर्जुन आता सायलीला घेऊन हॉस्पिटलकडे निघालेला असतो. सगळेजण तिथं आलेले असतात. सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं की आज सायलीने सगळ्यांचा जीव वाचवलेला असतो. सायलीनं जे काम केलेलं असतं ते खरंच खूप मोठं काम केलेलं असतं, म्हणून सगळेजण सायलीकडे आनंदाने पाहत असतात. पण आता सायलीचा जीव धोक्यात असतो. सायलीला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि सायली मात्र आता तिथं बेशुद्ध पडलेली असते. कल्पना, त्याचबरोबर कुसुम अर्जुनच्या मागं धावत आलेले असतात. त्याचबरोबर रविराज, अश्विनसुद्धा आलेले असतात. त्यांनाही काळजी वाटत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा, वहिनीला आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला नेलं पाहिजे आणि मग ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि सायलीला हॉस्पिटलला घेऊन जातात. आता सायलीला हॉस्पिटलला नेलं जातं. सायलीची अवस्था खूप बिकट असते, कारण एकतर बॉम्बस्फोट झालेला असतो, या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि सायलीला घेऊन अर्जुन निघतच असतो. आणि एक मोठी गोष्ट घडली ही म्हणजे की या पद्धतीने आता सायलीवरती मोठं संकट आलेलं असतं आणि तेव्हा मात्र हॉस्पिटलमध्ये तिथे ॲडमिट केलं जातं आणि डॉक्टर सांगतात की पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आम्ही त्याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. त्या क्षणी अर्जुनला कळायचं बंद झालेलं असतं. सायलीवरती उपचार तर सुरू झालेले असतात, म्हणजे सायलीवरती उपचार सुरू झालेले आहेत, सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आम्ही सांगू शकत नाही आहे की त्यांचे जगण्याचे चान्सेस किती असतील, कारण काहीही झालं तरीही सायलीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र इकडे अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुनही पाहत असतो, कारण काहीही झालं तरीही अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर काही करा, पण माझी बायको वाचली पाहिजे, तिला काहीही होता कामा नये, असं अर्जुन डॉक्टरांना सांगत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की आम्ही आमचे प्रयत्न करू, पण शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. इकडे महिपत म्हणत असतो काय झालं, त्या बाईला बॉम्ब पोहोचलेला होता ना, तेव्हा मेली का ती सगळी सुभेदार कुटुंबातली माणसं. तेव्हा तो गुंड येऊन सांगू लागतो की नाही, नागराज पण बरोबर बॉम्बस्फोट व्हायच्या टायमिंगला तिथून निघून गेलेला असतो. इकडे पूर्णाजी देवाच्या समोर हात जोडून असते, देव पाण्यात ठेवलेले असतात, कारण आमच्या सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या माझ्या नातसुनेला, माझ्या नातीला, माझ्या सायलीला बरं कर, तिला काही होऊ देऊ नको, असं म्हणत पूर्णाजी देवाचे आभार मानत असते. आणि इकडे सायलीवरती उपचार सुरू झालेले असतात, कारण सायलीची अवस्था खूप वाईट झालेली असते. अर्जुनसुद्धा इतका रडत असतो की त्याला कळत नसतं. आज कल्पनाचे डोळे उघडलेले असतात. कल्पनाला कळून चुकलेलं असतं की हे सगळं काय आहे. ज्या सायलीबद्दल मी चुकीचा विचार करत होते, त्या सायलीने आज कुटुंब वाचवलेलं आहे. फक्त कुटुंबच नाही, तर घरातल्या इतक्या लोकांना तिने वाचवलेलं आहे. आणि या गोष्टीचं मात्र इकडे कल्पना, त्याचबरोबर प्रतिमा, रविराज सगळेजण असतात. प्रतिमा आणि रविराज यांना तर खूप वाईट वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्जुन, कल्पना आणि प्रताप तिघही तिथे उभे असतात. सायलीवरती उपचार सुरू असतात आणि अर्जुन मात्र खूप रडायला लागलेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की डॅड, सायलीची अवस्था काय झाली, मॉम काय झाले सायलीला, सायलीच्या बाबतीत हे सगळं काय होतंय, बघ ना, तिने आपल्या सगळ्यांचा जीव वाचवला आणि आज ती मरणाच्या दारात आहे. डॉक्टर सांगतायत की ती जगेल का नाही माहीत नाही आहे, असं म्हणत अर्जुनने टाहो फोडलेला असतो. तो रडत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण बोलत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला शांत करत असतात. रविराजसुद्धा तिथं आलेले असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सायली तिथं शेवटच्या घटका मोजत असते. सायलीची अवस्था वाईट झालेली आहे. सगळ्यांना खूप काळजी वाटायला लागलेली आहे. सायलीच्या बाबतीत हे सगळं काय होतंय असा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता अर्जुनला अश्विन समजावत असतो, दादा शांत हो, दादा शांत हो जरा. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की अश्विन काही कर, पण सायलीला वाचव, सायलीला काही होता कामा नये. अश्विन म्हणतो की आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. अर्जुन अक्षरशः रडायला लागतो. तो कोसळलेला असतो. घरी सगळे डिस्टर्ब झालेले असतात. हे सगळं सायलीच्या बाबतीत काय झालंय. आणि मधुभाऊंनी तो फोटो बाहेर आणलेला असतो. तेव्हा पूर्णाजी, त्याचबरोबर रविराज यांनी विचारलेलं असतं की मधुभाऊ, हा कोणाचा फोटो आहे, तुम्ही तन्वीचा फोटो घेऊन का आलात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, माझ्या हा साऊबाळाचा फोटो आहे, हा फोटो तन्वीचा फोटो नाही आहे. तेव्हा
अपूर्णाजी म्हणते की नाही मधुभाऊ, हीच आमची छोटी तन्वी आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे बघा, मी तिला लहानाचं मोठं केलेलं आहे, हे माझ्या सायलीचा फोटो आहे, हा बघा याच्यावरती तारीख पण आहे मागच्या साईडला. म्हणजे मधुभाऊनी त्याच वेळी सगळ्यांना सत्य सांगितलंय की सायली ही तन्वी आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलाय, सगळेजण प्रार्थना करू लागलेत. आणखीनच सगळ्यांच्या मनावरती एक मोठं दडपण आलेलं आहे आणि ते दडपण म्हणजेच की सायली जिवंत झाली पाहिजे, सायली हीच तन्वी आहे, हे सत्य समोर आलेलं आहे. आता बाप्पाच्या कृपेने सायली कशी शुद्धीवर येईल आणि अर्जुन त्यासाठी काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.